स्वागत आहे तुमचं यश आराध्य यूट्यूब चॅनलमध्ये. बरेचशा मुलांना रिपोर्टिंग रिलेटेड बरेचसे डाऊट्स आहेत की दादा कॅप्रॉन 2 मध्ये किंवा 3 मध्ये आम्हाला किती फीस भरावी लागणार आहे, मुलींना किती फीस भरावी लागणार आहे, ईडब्ल्यूएस कॅटेगरीला किती फीस भरावी लागणार आहे, हा डिमांड ड्राफ्ट नेमका काय आहे किंवा कॉलेजेसमध्ये पेमेंट मेथड काय असते, कशी आपल्याला ही फीस भरायची असते आणि दादा नेमके कॉलेजेस कधी सुरू होणार आहे, ते प्रत्येकाच्या मनामध्ये असलेली प्रश्न आहेत आणि या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून फाइंड आउट करायचा प्रयत्न करूया. ज्या मुलांना कोडिंग कोर्समध्ये एनरोल करायचं आहे किंवा ज्यांनी ऑलरेडी बॅच 2 मध्ये एनरोल केलेला आहे, आज 8 वाजता आपला पहिला व्हिडिओ येणार आहे. सो ज्या मुलांना एनरोलमेंट करायचं आहे, आपला ॲपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. लवकरात लवकर एनरोलमेंट कंप्लीट करायची आहे, जेणेकरून 8 वाजतापासून आज लेक्चर्स तुमचे चालू होणार आहेत. कारण आपल्याकडे 15 दिवसाचा अजून बफर टाइम आहे. तर आपला एखादा चॅप्टर, जसं आता बॅच 1चा आमचे ऑलमोस्ट 2 चॅप्टर कव्हर होत आलेत सी प्रोग्रामिंगचे, तसंच तुमचे पण मे बी 1 ते 1.5 चॅप्टर तुमचा आत्ताच कव्हर होऊन जाईल. एक्झाम्समध्ये तुम्हाला म्हणजे कॉलेजला जाण्याआधीच तुम्ही थोडंसं कॉलेजच्या पुढे राहण्याचा तुम्हाला फायदा पडणार आहे. ठीक आहे. सो ज्या मुलांना एनरोल करायचं आहे, तुम्ही याला ॲपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. लवकरात लवकर एनरोल करून आज 8 वाजता रेडी राहायचं आहे. आता जेव्हा आपण बोलतो की दादा हे पेमेंट मेथड वगैरे काय असतं, सगळ्यात पहिला प्रश्न पडतो की अलॉटमेंट मिळाल्यानंतर कॉलेजमध्ये जायचं कधी. तर कालचा दिवस होता, आजचा दिवस आहे आणि उद्या दुपारी 3 वाजेच्या आत तुम्हाला ऍडमिशन प्रोसेस तुमच्या साईडने कंप्लीट करायची आहे. करेक्ट. त्याच्यानंतर दादा फीस भरायची कशी आणि डॉक्युमेंट्स कोणते लागतात. सगळ्यात पहिले मी फीसवर सांगतो, लक्षात घ्या. प्रत्येक कॉलेजची फीस ऍक्सेप्ट करण्याची मेथड ही वेगळी असते. काही कॉलेजच्या स्वतःच्या वेबसाईट्स आहेत, तो सर तुम्हाला ते सांगतील की आमच्या या वेबसाईटवर जा, तुम्ही पेमेंट करून घ्या. गव्हर्नमेंट कॉलेजचं SBI सोबत टायअप आहे, त्यांचं SBIचं एक पोर्टल आहे, त्याच्यावर तुम्हाला पेमेंट करायचं असतं. काही कॉलेजेस तुम्हाला ऑनलाईन पेमेंटची सुविधा देतील की बँक अकाउंट IFSC कोड देतील. काही कॉलेजेस तुम्हाला चेक मागतील आणि मोस्ट ऑफ दी कॉलेजेस तुम्हाला DD मागणार आहेत. सो हा DD प्रकार काय आहे, हा डिमांड ड्राफ्ट असा प्रकार असतो. याच्यामध्ये तुम्ही काय करायचं असतं की तुम्ही जी समजा तुमची कॉलेजची फीस 1 लाख आहे, तर तुम्हाला ती 1 लाख फीसचं तुम्हाला बँकेत जाऊन डिमांड ड्राफ्ट क्रिएट करायचा असतो. म्हणजे काय, बँकेत तुम्हाला 1 लाख जमा करायचे असतात आणि त्याच्या बदले तुम्हाला एक चिठ्ठी भेटते, त्याच्यावर तुम्हाला कोड दिलेला असतो, त्याच्यावर सगळ्या गोष्टी डिटेल तुमच्या लिहिलेल्या असतात. डिमांड ड्राफ्ट बनवताना कॉलेजने त्यांच्या वेबसाईटवर मेन्शन केलेलं असतं कोणाच्या नावाने डिमांड ड्राफ्ट क्रिएट करायचा आहे. जसं समजा काही कॉलेजेसमध्ये सिंहगडमध्ये त्यांच्या प्रिन्सिपलच्या नावाने करतात किंवा काही कॉलेजेसमध्ये त्यांच्या कॉलेजच्या नावाने करतात. सो वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये वेगवेगळ्या कॉलेजच्या नावाने किंवा त्यांच्या प्रिन्सिपलच्या नावाने तिथे ऑफिशियल वेबसाईटवर दिलेलं असतं की असं डिमांड ड्राफ्ट क्रिएट करूनच तुम्हाला जाताना घेऊन जायचं आहे. मग तुम्हाला काय केलं जातं की डिमांड ड्राफ्ट तुम्हाला तिथे दिले जातो. मग ते त्यांच्या पद्धतीने जेव्हा त्यांना वाटलं तेव्हा ते कॅश ती तुमच्या बँकेत तुम्ही जमा केलेली विड्रॉल करत असतात. मग आता डिमांड ड्राफ्ट बनवायचा किती रुपयाचा, लक्षात घ्या. जर तुमचं उत्पन्न 8 लाखाच्या खाली आहे तर तुम्ही EBC साठी एलिजिबल आहात. EWS असो नसो, तुमचं उत्पन्न जर 8 लाखाच्या खाली आहे तर तुमच्या ऑफिशियल वेबसाईटवर त्या कॉलेजच्या तुम्हाला जायचंय, तिथं फी स्ट्रक्चर असं सर्च करायचंय. काही नाही सापडलं तर तुमच्या कॉलेजचं नाव गुगलवर टाका, त्याच्यासमोर फी स्ट्रक्चर असं टाका, तुम्हाला एक PDF लवकरच भेटेल. पहिल्या दुसऱ्या सर्चमध्येच PDF भेटेल. फक्त काळजी घ्या की ती PDF लेटेस्ट असली पाहिजे ना, मागच्या वर्षीची PDF बनवून तुम्ही घेऊन जाल. सो या वर्षीचं जे लेटेस्ट फी स्ट्रक्चर आहे ते तुम्हाला डाउनलोड करायचं आणि तिथे जाऊन तुमच्या कॅटेगरी प्रमाणे 8 लाखाच्या खाली का असेल तर EBC बघाल, ठीक आहे, EWS असेल तर EWS बघाल आणि ते स्पष्ट त्यांनी लिहिलं असतं की टोटल फीस तुम्हाला आमच्याकडे एवढी जमा करायची. मुलींना तर ट्युशन फीस पण जमा करायची नाही. सो जी काही ती फीस आहे, त्यांनी जी काही फीस सांगितलेली आहे ती फीस तुम्हाला डिमांड ड्राफ्टमध्ये जाताना घेऊन जायची. मग काही कॉलेजेस ऑनलाईन चेक सुद्धा प्रेफर करतात, ते तुम्हाला हे सगळी माहिती तुमच्या ऑफिशियल वेबसाईटवर भेटणार आहे. मग दादा एकदाच भरावी लागते का, तर हो, तुम्हाला बऱ्यापैकी सगळे कॉलेजेस म्हणणार की पहिल्यांदा जे आहे तुमच्या कॅटेगरीचीच फीस भरायची. ओपन जनरल कॅटेगरीची फीस तुम्हाला भरायची नाहीये. मुलींना तर आता ट्युशन फीस सुद्धा माफ आहे. ओपन कॅटेगरीमध्ये असताना 8 लाखापेक्षा उत्पन्न कमी आहे तरी सुद्धा तुम्हाला EBC भेटते. करेक्ट. EWSची पण थोडीशी फीस कमीच असते. OBCची, EWSची आणि EBCची सारखीच फीस असते. बाकी VJ, NT यांची आणि SC ST सारखी सिमिलर असते, कमी जास्त थोडा फरक असतो. सो तुम्हाला काय करायचं, त्या अकॉर्डिंगली जर कॉलेजने सांगितलं चेक किंवा डिमांड ड्राफ्ट किंवा कॉलेजने ऑलरेडी तुम्हाला ते दिलेलं असतं. आता याच्यामध्ये अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट लक्षात घ्या, अँटी रॅगिंग नावाचा एक फॉर्म असतो. आता तो सगळ्या कॉलेजेसमध्ये मॅन्डेटरी आहे. अँटी रॅगिंग म्हणजे काय, मी कोणासोबत रॅगिंग करणार नाही आणि माझ्यासोबत रॅगिंग झाली तर मी कॉलेजला रिपोर्ट करेन, असा एक छोटासा फॉर्म असतो. तो तुम्ही, मी सजेस्ट करेन, घरूनच तुम्ही डाउनलोड करा. तुमच्या ऑफिशियल वेबसाईटवर तो दिलेला असतो, घरूनच तो डाउनलोड करा. इथूनच प्रिंट काढून त्याच्यावर सगळे डिटेल्स वगैरे लिहूनच कॉलेजमध्ये जा, कारण तो सुद्धा तुम्हाला तिथे लागणारा डॉक्युमेंट आहे. बाकी सगळं तो तुमच्याकडे ऑलरेडी असतात. सो आय होप फीस लक्षात आली आहे तुमच्या. वेगवेगळे पेमेंट मेथड्स लक्षात आलेले आहेत. पेमेंट मेथड तुम्हाला कॉलेजच्या वेबसाईटवर चेक करायचे आहेत. कॅटेगरीची फीस सुद्धा तुमच्या लक्षात आली आहे.
आणि एक स्पेशल गोष्ट म्हणजे अँटी रॅगिंगचा फॉर्म सुद्धा तुम्हाला जाताना घेऊन जायचा आहे. मग डॉक्युमेंट्स कोणते लागतात आणि कॉलेज कधी स्टार्ट होतील याच्यावर आपण डिस्कस करूया की डॉक्युमेंट्स कोणते लागणार. बेसिकली लक्षात घ्या, एक्स्ट्रा लागणारे डॉक्युमेंट्स कोणते. जर तुम्ही गॅप सर्टिफिकेट असेल, तुमचा गॅप असेल तर गॅप सर्टिफिकेट म्हणजे बाकी काही नाही, 100 रुपयाच्या बॉन्डवर लिहून आणायचं. त्यांच्याकडे फॉर्मॅट असतो की मी या कारणास्तव मेडिकल रिझनमुळे किंवा बेटर फ्युचरसाठी किंवा अकॅडमिक्ससाठी मी काय घेतलेलं आहे, ड्रॉप घेतलेला आहे. ठीक आहे, तर ते तुम्हाला तिथे लिहून देतात आणि आता मला या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळालेलं आहे. तो झालं तुमचं गॅप सर्टिफिकेट. काही मुलांची मायनॉरिटी असतील, तुम्हाला मायनॉरिटीचे काय प्रोफॉर्मा वगैरे तुमच्या स्पेसिफिक काही क्रायटेरिया असेल, काही डिफेन्स असतं तर त्यांचा तो जो प्रोफॉर्मा आहे, तुमचं जे बुक आहे, सर्व्हिस बुक आहे, ते तुम्हाला जाताना घेऊन जायचं असतं. बाकी नॉर्मल काय डॉक्युमेंट्स लागतात जे तुम्ही सीईटी सेलला सबमिट केले तेच. एक्स्ट्रा 2 डॉक्युमेंट तुम्हाला घेऊन जायचे. एक आहे अँटी रॅगिंग, दुसरं काय आहे तुमचं ARC म्हणजे काय समजून घ्या. तुम्हाला जेव्हा कधी ARC आता जुना शब्द पण मी समजेल की लक्षात घ्या, तुम्ही जेव्हा रजिस्ट्रेशन केलं होतं, रजिस्ट्रेशन केल्यावर जेव्हा व्हेरिफिकेशन तुमचं झालं, ऑनलाईन झालं असेल, काही जणांचं ऑफलाईन झालं असेल. ऑफलाईन झालेल्यांकडे ऑलरेडी ऑफलाईन त्यांच्याकडे ते पेज आहे, ते जाताना तुम्ही त्याच्या झेरॉक्स आणि ते घेऊन जायचंय. ज्यांनी ऑनलाईन केलं त्याच्यावर सही शिक्का नसेल पण तेच पेज तुम्ही घेऊन जायचे की तुम्ही रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशन कंप्लीट केलं होतं याची प्रिंटआउट तुम्हाला घेऊन जायची आहे. दुसरी गोष्ट, जर तुम्ही आत्ता रिपोर्टिंगला जाताय तर कॅप राऊंड 2ची अलॉटमेंटची प्रिंट सुद्धा तुम्हाला जाताना घेऊन जायची. तिसरा महत्त्वाचा म्हणजे अँटी रॅगिंग. बाकी जे डॉक्युमेंट्स तुम्ही अपलोड केलेले आहेत सीईटी सेलच्या वेबसाईटमध्ये तेच सगळेच्या सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला सेट्स ऑफ झेरॉक्स सेट्स, 1-2-4 झेरॉक्स सेट सगळ्याच्या काढून तुम्हाला घेऊन जायचे. सो आय होप डॉक्युमेंट्स सुद्धा तुमचे क्लिअर असतील. आता फायनल प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे, दादा नेमके कॉलेज कधी चालू होणार आहे. लक्षात घ्या, तुम्हाला लवकरच बातमी ऐकायला भेटेल की कॅप राऊंड 3 झाले की लगेच कॉलेजेस चालू होणार आहेत. सो एक्सपेक्टेड आहे की कॅप राऊंड 3 हे 9-7 तारखेच्या आसपास संपत आहेत. त्याच्यामुळे तुम्ही नक्कीच एक्सपेक्ट करू शकता की गणपती आले की गणपती सोबतच तुमचे जे आहेत ते कॉलेजेस लवकरच चालू होणार आहेत. सो जास्त वेळ तुमच्याकडे राहिलेला नाहीये. सो ज्या मुलांनी फ्रीज केलेले आहेत त्यांनी हॉस्टेल रूम या शोधण्याकडे लक्ष द्यायचंय. आय होप सगळं रिपोर्टिंग रिलेटेड गोष्टी तुमच्या क्लिअर झाल्या असतील. या अकॉर्डिंगली आता जी मुलं 3rd राऊंडला जाणार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ हेल्पफुल आहे, कारण 3rd राऊंडसाठी सुद्धा तुम्हाला हेच इन्स्ट्रक्शन्स फॉलो करायचे आहेत. आय होप एकदम व्हिडिओ तुम्हाला क्लिअर झाला असेल, सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या असतील. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.